स्टुडंट्स MSCIT 2026 च्या एक्झाम मध्ये टॉप करायचं आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वाचा ठरणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण फिजिक्सचे सब्जेक्टचे मोस्ट इम्पॉर्टंट 100+ MCQs प्लस PYQs डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. मित्रांनो, हा व्हिडिओ PCM आणि PCB-CET या दोन्ही एक्झामसाठी तितकाच महत्वाचा ठरणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला क्वेश्चन्सकडे वळूया. इन आयसोबारिक प्रोसेस वर्क डन इज. आता इथे वर्क डन विचारलंय. आयसोबारिक वर्क काय असतं? W इक्वल्स टू P डेल्टा V. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. कॅपिलरी राइज इन्क्रीजेस इफ. कॅपिलरी राइज इन्क्रीजेस. H काय असतं? कॅपिलरी राइज केव्हा होतं? H इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू सरफेस टेन्शन, राईट. रेडियस वाढली तर सरफेस टेन्शन वाढेल, त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. वेव इक्वेशन y इक्वल्स टू a sin 400t minus 20x स्पीड इज. आता इथे स्पीड विचारली आहे, राईट. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला अँग्युलर वेलोसिटी फाइंड आउट करायची. किती आहे इथे? 400. बरोबर आहे. के ची व्हॅल्यू किती आहे? 20. मग v इक्वल्स टू काय असतं? अँग्युलर वेलोसिटी अपॉन के इक्वल्स टू 400 डिवायडेड बाय 20 इक्वल्स टू 20 मीटर पर सेकंड. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. वेन सोर्स मूव्स अवे ऑब्झर्व फ्रिक्वेन्सी. ऑब्झर्व फ्रिक्वेन्सीचं काय होणार? तर सोर्स जेव्हा दूर जातो तेव्हा आवाज कमी पिच होतो, आवाजाची पिच ही कमी होते. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, which is decreases when source moves away, observed frequency decreases. Next question. A concave mirror forms virtual image when object is beyond f, between f and pole, at c, at infinity. Concave mirror ला virtual image असते, बरोबर आहे. आणि ऑब्जेक्ट हा f आणि पोल याच्या बिटवीन मध्ये असतो, त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, विच इज बिटवीन एफ अँड पोल. आता ट्रिक लक्षात ठेवा. इनसाइड एफ तेव्हा व्हर्च्युअल इमेज, आउटसाइड एफ असेल तर रिअल इमेज. कळालं? नेक्स्ट क्वेश्चन. टू लेन्सेस f1 इक्वल्स टू 10 सेंटीमीटर, f2 इक्वल्स टू -10 सेंटीमीटर. सिस्टम बिहेव्स ॲज 1/f इक्वल्स टू काय येणार? 1/f1 प्लस 1/f2 म्हणजेच 1/10 प्लस 1/-10 इक्वल्स टू काय येणार? 0. याचा अर्थ काय? तर एफ काय असणार? इन्फानाइट, म्हणजेच ग्लास, प्लेन ग्लास असेल. सिस्टीम कशासारखं बिहेव करेल? प्लेन ग्लास सारखं. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन. इफ लेंथ डबल्स अँड एरिया डबल्स रेझिस्टन्स. आता जेव्हा लेंथ डबल होते तेव्हा आणि त्यासोबतच एरिया डबल झाला तर रेझिस्टन्सचं काय होईल विचारलंय. आर काय असतं? आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L/A. नवीन रेझिस्टन्स काय येईल? आता इथे म्हटलंय लेंथ डबल झालीये आणि एरिया पण डबल झाला, बरोबर आहे. मग रेझिस्टन्सचं काय होईल? नवीन रेझिस्टन्स काय असेल? 2L/2A. हे कॅन्सल झालं, म्हणजेच इक्वल्स टू काय येणार? आर, म्हणजे सेम राहील रेझिस्टन्स. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ए. नेक्स्ट क्वेश्चन. मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर पॉवर लॉस इन इंटरनल रेझिस्टन्स इज. कंडिशन काय असते? आर इक्वल्स टू आर. ऍट दिस कंडिशन युजफुल पॉवर इज इक्वल टू पॉवर लॉस्ट इंटरनली. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, विच इज हाफ ऑफ टोटल. Next question. A charged particle in uniform magnetic field with velocity at angle theta follows. जेव्हा वेलॉसिटी ही परपेंडिक्युलर असते कंपोनंटशी तेव्हा सर्क्युलर मोशन असतं. पॅरलल कंपोनंट असेल तर स्ट्रेट मोशन असतं. आता हे दोघं सोबत आहेत असं म्हटलंय, मग मोशन कोणतं असेल? हेलिकल मोशन. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल बी. कळतंय? एक कन्सेप्ट लक्षात ठेवा. थीटा जेव्हा 90 डिग्री असतो तेव्हा सर्कल असतं मोशन, सर्क्युलर मोशन. जेव्हा थीटा 0 डिग्री असतो तेव्हा स्ट्रेट लाईन असते. ओके. आणि जेव्हा दुसरा कोणताही अँगल असो, एनी अदर अँगल, तेव्हा हेलिक्स असतं. ही गोष्ट लक्षात ठेवा. या तीन कन्सेप्ट जर लक्षात राहिला तर तुमचा एक क्वेश्चन इझिली सॉल्व्ह होईल. Next question. Induced EMF is maximum when flux change is.
E इक्वल्स टू काय असतो मायनस डी बाय अपॉन डी टी. ग्रेटर रेट ऑफ फ्लक्स चेंज ग्रेटर ईएमएफ. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी विच इज मॅक्सिमम. Moment of inertia increases if mass moves near axis, away from axis, same 0. आता इथे मोमेंट ऑफ इनर्शिया म्हटलंय. कन्सेप्ट काय एक्झॅक्टली? इट डिपेंड्स ऑन डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस विच इज आर स्क्वेअर. जर मास मूव्ह झालं तर आय काय होईल इन्क्रीज होईल. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन बी विच इज अवे फ्रॉम ऍक्सिस. कारण मोमेंट ऑफ इनर्शिया वाढला तर मास कसं मूव्ह होईल हे विचारलंय. नेक्स्ट क्वेश्चन. Temperature increases, resistance what? Always decreases, always increases, depends on material, 0. मेटल्स मध्ये रेजिस्टन्स जेव्हा वाढतं कशासोबत वाढतं तर विथ टेम्परेचर सोबत. आणि सेमीकंडक्टर्स मध्ये रेजिस्टन्स हे डिक्रीज होतं. इथे म्हटलं टेम्परेचर इन्क्रीजेस, रेजिस्टन्स कशावरती डिपेंड होईल मटेरियल वरती डिपेंड असेल. कारण जर मेटल असेल तर रेजिस्टन्स वाढेल, सेमीकंडक्टर असेल तर रेजिस्टन्स कमी होईल. म्हणजे डिपेंड कोणावरती आहे तर मटेरियल वरती. नेक्स्ट क्वेश्चन. ट्रान्सफॉर्मर कांट वर्क ऑन. आता इथे कांट वर्क ऑन म्हटलंय. ट्रान्सफॉर्मर कशावरती वर्क करतात ऑन चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड. इथे नीड्स एसी. ट्रान्सफॉर्मरला एसीची गरज असते. इथे म्हटले कांट वर्क ऑन कशावरती वर्क करणार नाही डीसी. नो चेंज नो इंडक्शन. कारण चेंज इन मॅग्नेटिक फील्ड गरजेचं आहे. पण इथे चेंज नाही तर इंडक्शन नाही. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन होईल बी. नेक्स्ट क्वेश्चन. फॉरवर्ड बायस मीन्स हाय रेजिस्टन्स नो करंट, लो रेजिस्टन्स इन्फानाइट रेजिस्टन्स. इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन सी विच इज लो रेजिस्टन्स. पीएन जंक्शन मध्ये फॉरवर्ड बायस रिड्युसेस बॅरियर आणि करंट इझिली फ्लो होऊ शकतो. त्याच्यामुळे इथे रेजिस्टन्स कसा असेल लो. नेक्स्ट क्वेश्चन. फ्रिक्वेन्सी इन्क्रीजेस वेवलेंथ वॉट? इन्क्रीजेस डिक्रीजेस सेम 0. इक्वल्स टू काय असतं फ्रिक्वेन्सी इंटू लॅम्बडा. म्हणजे वेलॉसिटी काय येणार वेलॉसिटी कॉन्स्टंट काय असणार हा तर वेलॉसिटी कॉन्स्टंट आहे ना. मग इथे म्हटलंय फ्रिक्वेन्सी इन्क्रीजेस तर वेवलेंथचं काय होईल लॅम्बडा इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एफ. म्हणजे जर लॅम्बडा वाढला तर फ्रिक्वेन्सी कमी होईल, लॅम्बडा कमी झाला तर फ्रिक्वेन्सी वाढेल. इथे म्हटलं फ्रिक्वेन्सी इन्क्रीजेस वेवलेंथ डिक्रीजेस. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. आता हे साऊंड वेव्सला अप्लाय होतं त्यासोबतच लाईट वेव्सला देखील अप्लाय होतं. नेक्स्ट क्वेश्चन. आता इथे पहा वेगळ्या टाईपचं थोडंसं क्वेश्चन आहे. इथे मॅच करायचंय टेस्ला वेबर हेनरी. इथे युनिट्स आहेत बरोबर आहे. आता हे कशाची युनिट आहे टेस्ला हे कशाचा युनिट आहे तर मॅग्नेटिक फील्डचा आहे. वेबर हे मॅग्नेटिक फ्लक्स आहे आणि हेनरी हे इंडक्टन्स आहे. म्हणजे काय येणार ए ला 2 येणार, बी ला 1 येणार आणि सी ला 3 येणार. सो इथे करेक्ट ऑप्शन काय असेल 2 1 3 म्हणजे ऑप्शन ए. कळतंय. नेक्स्ट क्वेश्चन. इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू ए स्क्वेअर एफ बी. आता इथे करेक्ट ऑप्शन काय असेल ऑप्शन ए विच इज ए स्क्वेअर विच इज ऑप्शन बी. A for amplitude and intensity is directly proportional to amplitude square. Okay. Next question. Time period of pendulum depends on mass, length, amplitude, shape. Time period चा फॉर्म्युला काय असतो 2 पाय into under root L by G. L for length, G for आपल्याला माहिती ग्रॅव्हिटी. आता इथे पहा टाइम पिरियड ऑफ पेंड्युलम कशावरती डिपेंड आहे इट डिपेंड्स ऑन लेंथ. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. एनर्जी स्टोअर इन इंडक्टर इज LI स्क्वेअर वगैरे आहेत ऑप्शन्स. तर इथे आपल्याकडे फॉर्म्युला काय असतो एनर्जी इक्वल्स टू हाफ LI स्क्वेअर. मग एनर्जी स्टोअर इन कंडक्टर इज डिपेंड्स ऑन हाफ LI स्क्वेअर. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल बी. नेक्स्ट क्वेश्चन.
मॅक्झिमम पेनिट्रेशन अल्फा बीटा गामा प्रोटॉन मॅक्झिमम पेनिट्रेशन कुठे असतं आता एक्झॅक्ट ऑर्डर काय असते तर गामा ग्रेटर दॅन बीटा अँड ग्रेटर दॅन अल्फा मॅक्झिमम कुठे असणार गामा मध्ये त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन सी अल्फा लिस्ट हेवी आणि लिस्ट पेनिट्रेशन गामावरती नो चार्ज आणि हायेस्ट पेनिट्रेशन नेक्स्ट क्वेश्चन force acting on stationary object always zero maybe zero or non-zero always maximum infinite तर इथे करेक्ट ऑप्शन असेल बी विच इज मे बी झिरो और नॉन झिरो स्टेशनरी म्हणजे काय स्टेशनरी ऑब्जेक्ट म्हणजे नो मोशन मोशन नाहीये तर फोर्स नाही त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी कळतंय नेक्स्ट क्वेश्चन if net force is zero body is at rest only in motion only either rest or uniform motion accelerated आता इथे करेक्ट ऑप्शन काय असेल पाय ते न्यूटनचा फर्स्ट लॉ काय म्हणतो जर नेट फोर्स झिरो असेल तर ऍसेलरेशन नसेल नो ऍसेलरेशन त्यामुळे बॉडी कशी असेल आयदर रेस्ट और युनिफॉर्म मोशन मध्ये कारण या दोन्ही कंडिशनला ऍसेलरेशन नसतं नेक्स्ट क्वेश्चन इफ अ 10 kg ऑब्जेक्ट पुल विथ 20 न्यूटन ऍसेलरेशन इक्वल्स टू व्हॉट आता इथे आपल्याला ऍसेलरेशन विचारलंय फोर्स इक्वल्स टू काय असतं एम इंटू ए फोर्स फॉर एफ फॉर फोर्स एम फॉर मास ए फॉर ऍसेलरेशन मास आपल्याला माहिती आहे 10 इंटू ऍसेलरेशन फाइंड आउट करायचंय फोर्स आहे 20 0 0 कॅन्सल सो ऍसेलरेशन विल बी 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी नेक्स्ट क्वेश्चन वेट इज मास फोर्स एनर्जी पॉवर वेट काय असतं डब्ल्यू इक्वल्स टू एम इंटू जी W for weight, M for mass, G for acceleration due to gravity, which is equal to nearly 9.8 meter per second square. वेट काय असतं एक्झॅक्टली तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्टिंग ऑन ऑब्जेक्ट त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन बी विच इज फोर्स नेक्स्ट क्वेश्चन फ्रिक्शन कॅन बी रिड्यूस्ड बाय इन्क्रीजिंग रफनेस ल्युब्रिकेशन इन्क्रीजिंग वेट इन्क्रीजिंग एरिया फ्रिक्शन म्हणजे काय सरफेस रेझिस्टन्स बिटवीन सरफेसेस त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन बी विच इज ल्युब्रिकेशन ल्युब्रिकंट्स कोणते कोणते असतात जसं की ऑइल झालं ग्रीस झालं ओके आता कॉन्टॅक्ट रिड्यूस झाला तर फ्रिक्शन देखील रिड्यूस होईल आणि इथं विचारलंय फ्रिक्शन कॅन बी रिड्यूस बाय ल्युब्रिकेशन त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी म्हणून आपण मशीन्स मध्ये वगैरे फ्रिक्शन अवॉइड करण्यासाठी ऑइल टाकतो बेअरिंग्स मध्ये ग्रीस टाकतो तर या सगळ्या गोष्टी नेक्स्ट क्वेश्चन अ बॉडी मुव्हिंग विथ कॉन्स्टंट स्पीड ऑन रफ सरफेस वर्क डन बाय फ्रिक्शन इज पॉझिटिव्ह निगेटिव्ह झिरो इन्फायनाइट वर्कचा फॉर्म्युला काय असतो एफ एस कॉस थीटा F for work, F for force, S for displacement, and theta for angle between force and motion. इथे काय म्हटलं अ बॉडी मुव्हिंग विथ कॉन्स्टंट स्पीड ऑन रफ सरफेस आता फ्रिक्शन कसं ऍक्ट करतोय अपोजिट टू मोशन अशी जर गाडी जात असेल तर फ्रिक्शन अपोजिटला ऍक्ट करेल म्हणजे यांचा अँगल किती आहे फ्रिक्शन थीटा किती येणार 180 डिग्री बरोबर आहे कॉस 180 डिग्रीची व्हॅल्यू किती होणार -1 म्हणजे वर्क कसं असेल निगेटिव्ह होईल त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी अपोजिट फोर्स असेल निगेटिव्ह वर्क जाणार नेक्स्ट क्वेश्चन टोटल मेकॅनिकल एनर्जी इज नॉट कन्झर्व वेन नो फोर्स ऍक्ट्स ओनली कन्झर्वेटिव्ह फोर्स ऍक्ट्स नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स ऍक्ट्स मोशन इज युनिफॉर्म आता कन्झर्वेटिव्ह फोर्स मध्ये काय होतं तर एनर्जी ही कन्झर्व होती आणि नॉन कन्झर्वेटिव्ह मध्ये एनर्जी लॉस्ट होते इथे म्हटलंय टोटल मेकॅनिकल एनर्जी इज नॉट कन्झर्व म्हटल्यावरती नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स ऍक्ट्स हे करेक्ट ऑप्शन असेल एक्झाम्पल म्हटल्यावरती फ्रिक्शन येईल एअर रेझिस्टन्स हे सगळे त्याचेच एक्झाम्पल्स आहेत जर फ्रिक्शन प्रेझेंट असेल तर एनर्जी ही लॉस्ट होणारच नेक्स्ट क्वेश्चन इफ मास डबल्स अँड वेलोसिटी हाफ्स कायनेटिक एनर्जी बिकम्स सेम डबल हाफ 1/4 कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो तर हाफ एम व्ही स्क्वेअर आता इथे म्हटलंय मास डबल केलंय आणि वेलोसिटी हाफ केली म्हणजेच काय होणार मास डबल झाले सो 2m झालं आणि वेलोसिटी हाफ झाले सो v/2 चा होल स्क्वेअर मग काय येणार 1/2 2m इंटू v² बाय 4
बरोबर आहे. म्हणजे किती झालीये, तर कायनेटिक एनर्जी सुद्धा हाफ झालीये. कळतंय? नेक्स्ट क्वेश्चन. अ फोर्स ऍक्ट्स अपोजिट टू मोशन, वर्क डन इज पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, 0, इन्फायनाइट. आता फोर्स अपोजिट आहे म्हणजे अँगल किती असणार, 180 डिग्री. वर्क इक्वल्स टू काय असतं, एफ डी कॉस थिटा, एफ एस कॉस थिटा. आता कॉस थिटा किती आहे, 180 डिग्री, थिटाची व्हॅल्यू. सो कॉस थिटा किती येणार, -1. कॉस 180 डिग्रीची व्हॅल्यू असते -1, विच इज निगेटिव्ह. त्यामुळे इथे वर्क डन कम्प्लिटली काय येणार, निगेटिव्ह. नेक्स्ट क्वेश्चन. Power is also equal to force into velocity, force into time, energy into time, velocity by force. The force equals to असतं rate of doing work, म्हणजेच काय, वर्क अपॉन टाइम. आता इथे काय येणार, एफ इक्वल्स टू, आता वर्क अपॉन टाइम असतं, फोर्स इक्वल्स टू वर्क अपॉन टाइम, म्हणजेच काय, फोर्स अपॉन वेलोसिटी. हा पण फॉर्म्युला येतो. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल फोर्स अपॉन वेलोसिटी, विच इज ए. ओके. हा क्वेश्चन सुद्धा खूप इझी होता. तुम्हाला जर बेसिक कन्सेप्ट माहिती असेल तर तुम्ही हाय लेवलचे क्वेश्चन्स इझिली सॉल्व्ह करू शकता. फक्त या बेसिक कन्सेप्ट माहिती करून घ्या. आता नेक्स्ट लेक्चर आपण, अ वायर ऑफ रेजिस्टन्स आर इज स्ट्रेच टू डबल इट्स लेंथ. न्यू रेजिस्टन्स आर, 2R, 4R, R/2. जर लेंथ डबल केली, लेंथ किती झाली, 2L, म्हणजे डबल झाली, तर व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहील, पण एरिया काय होणार, तर एरिया हाफ होईल, म्हणजेच एरिया काय होईल, A/2. ओके. आता आरचा फॉर्म्युला आपल्याला माहितीये, ρ इंटू L/A, म्हणजे आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L/A. आता याचं काय होणार, आर इक्वल्स टू, आर किती होणार, तर ρ इंटू 2L, लेंथ किती झाली, 2L, डिवायडेड बाय एरिया किती झालाय, A/2, म्हणजेच किती होणार, न्यू आर किती येणार, तर 4R. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल सी. नेक्स्ट क्वेश्चन. चार्ज फ्लोइंग इज 2C कुलम इन 4 सेकंड, करंट इज. आता I इक्वल्स टू असतं Q/T, Q किती आहे, 2 डिवायडेड बाय 4 इक्वल्स टू 0.5 एम्पियर. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ए. नेक्स्ट क्वेश्चन. 2 रेजिस्टर्स 2 ओम अँड 4 ओम इन पॅरलल, इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स. पॅरलल रेजिस्टन्सचा फॉर्म्युला काय येणार, 1/R इक्वल्स टू 1/R1 प्लस 1/R2. इथे R1 ची व्हॅल्यू काय, 1/2 प्लस 1/4, किती येणार, तर 3/4 येणार. म्हणजेच आर किती येणार, ही व्हॅल्यू किती आहे, 1/R ची, म्हणजे आर किती येणार, तर 4/3. इट इज इक्वल टू 1.33 ओम. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. Capacitor stores 100 joule at 10 volt. Capacitance is, U इक्वल्स टू काय असतं, हाफ CV². U इक्वल्स टू दिलंय कॅपॅसिटरची व्हॅल्यू, किती स्टोअर करते, तर 100 इक्वल्स टू 1/2 इंटू C दिलाय आपल्याला, नाही दिलाय, सो कॅपॅसिटन्स काढायचा आहे, इंटू V², वोल्ट दिलाय 10, सो 10चा स्क्वेअर, 200 इक्वल्स टू C इंटू 100, 0 0 कॅन्सल झालं, सो C इक्वल्स टू 2 आलं. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन. मॅग्नेटिक फोर्स ऑन मुव्हिंग चार्ज इज मॅक्झिमम व्हेन अँगल इज. आता इथे फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला फोर्सचा फॉर्म्युला माहिती असणं पाहिजे, मॅग्नेटिक फोर्सचा, एफ इक्वल्स टू QV साइन थिटा. आता साइन थिटा हा 1 पाहिजे, किंवा जेव्हा मॅक्झिमम असेल, जेव्हा मॅक्झिमम असेल तेव्हा साइन थिटा किती पाहिजे आपल्याला, 1, म्हणजेच थिटा किती हवाय, 90 डिग्री. आता इथे विचारलंय मॅग्नेटिक फोर्स ऑन मुव्हिंग चार्ज इज मॅक्झिमम, मग थिटा किती असेल, तर 90 डिग्री. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन डी. जेव्हा थिटा 0 असेल तेव्हा फोर्स देखील 0 येणार. नेक्स्ट क्वेश्चन. इन AC सर्किट इफ व्होल्टेज अँड करंट आर इन फेज, इंडक्टिव्ह, कॅपॅसिटिव्ह, रेझिस्टिव्ह, रेझोनन्स, सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन सी, विच इज रेझिस्टिव्ह. नेक्स्ट क्वेश्चन. अ लेन्स हॅज पॉवर प्लस 2D, फोकल लेंथ इज. इथे आपल्याला फोकल लेंथ विचारलेली आहे, पॉवर दिलेला आहे, फॉर्म्युला असतो P इक्वल्स टू 1/F, म्हणजेच F इक्वल्स टू काय येणार, 1/P. P ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, 1/2 इज इक्वल टू 0.2 मीटर.
सो हा 0.5 मीटर. सो करेक्ट ऑप्शन इज ए. कळतंय? नेक्स्ट क्वेश्चन. आणि अजून एक लक्षात ठेवा, जर प्लस असेल पॉवर, पॉझिटिव्ह असेल तर कॉन्व्हेक्स लेन्स असते, आणि निगेटिव्ह असेल पॉवर तर कॉन्केव्ह लेन्स असते. कळतंय? पॉवरचं युनिट काय असतं तर डायोप्टर. फोकल लेंथचं युनिट काय असतं तर मीटर. या गोष्टी पण लक्षात ठेवा. कधी फॉर्म्युल्यावरून किंवा कधी युनिटवरून सुद्धा क्वेश्चनात ट्विस्ट केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज 1.5. क्रिटिकल अँगल इज. एन आपल्याला माहितीये 1.5 आहे. फॉर्म्युला काय असतो साइन सी इक्वल्स टू 1/n. साइन सी इक्वल्स टू 1/n म्हणजे 1/1.5 इज इक्वल टू 0.666. म्हणजे सी किती येणार तर नियरली 42 डिग्री सेल्सिअस. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. Fringe width is proportional to distance between slits, wavelength, slit width, intensity. फ्रिंज वेटचा फॉर्म्युला काय असतो लॅम्बडा डी अपॉन डी. आता हे डायरेक्टली प्रोपोर्शनलची कशाला असेल वेवलेंथची, लॅम्बडा फॉर वेवलेंथ. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. फोटॉन एनर्जी डबल्स वेवलेंथ बिकम्स. फोटॉन एनर्जी जेव्हा डबल होते तेव्हा वेवलेंथचं काय होतं इक्वल्स टू असतं एच सी अपॉन लॅम्बडा. म्हणजेच एनर्जी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू लॅम्बडा. जर फोटॉनची एनर्जी डबल केली म्हणजे एनर्जी डबल झाली तर वेवलेंथ काय होणार हाफ होणार. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. एनर्जी वाढली वेवलेंथ कमी होणार. नेक्स्ट क्वेश्चन. वर्क फंक्शन इक्वल्स टू 2 eV. लाईट ऑफ 3 eV. इन्सिडेंट कायनेटिक एनर्जी इज. आता इथे आपल्याला वर्क फंक्शन दिलंय, त्यासोबतच एनर्जी सुद्धा दिली. या गोष्टी सगळ्या दिल्यात. लाईट ऑफ 3 eV इन्सिडेंट. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचंय फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट कायनेटिक एनर्जी फाइंड आउट करायची. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो तर E मायनस इक्वल्स टू 3 मायनस 2 इक्वल्स टू 1 eV. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ई. वर्क फंक्शन काय असतो तर मिनिमम एनर्जी जेवढी गरजेची आहे त्यालाच आपण वर्क फंक्शन म्हणतो, आणि जी रिमेनिंग असते त्याला आपण कायनेटिक एनर्जी म्हणतो. कळतंय? नेक्स्ट क्वेश्चन. हाफ लाईफ इज इक्वल टू 5 days. आफ्टर 15 days फ्रॅक्शन लेफ्ट. आता इथे हाफ लाईफ आपल्याला दिली 5 days. टोटल टाइम किती दिलेला आहे 15 days. म्हणजे किती हाफ लाईफ होतील तर 3 हाफ लाईफ होतील. का कारण एक हाफ लाईफ कितीची आहे 5 दिवसाची, म्हणजे 15 दिवसामध्ये किती हाफ लाईफ होतील तर 3 हाफ लाईफ. मग रिमेनिंग किती राहिलं तर 1/8. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. सोपं आहे, फक्त गोष्ट लक्षात ठेवा एक्झॅक्टली काय होत आहे. नेक्स्ट क्वेश्चन. डी ब्रॉगली वेवलेंथ डिपेंड्स ऑन वेलोसिटी, मास, मोमेंटम ऑन. लॅम्बडा इक्वल्स टू असतं h/mv. आता इथे म्हणते वेवलेंथ डी ब्रॉगली वेवलेंथ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिपेंड्स ऑन वेलोसिटी आहे, मास आहे, मोमेंटम आहे. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन डी विच इज ऑल. नेक्स्ट क्वेश्चन. असर्शन आणि इथे रिझन दिलंय. पहा ए मध्ये काय म्हटलंय वर्क डन इन सर्क्युलर मोशन इज 0. इथे म्हटलंय वर्क डन किती आहे W इक्वल्स टू 0. आता इथे असर्शन हे झालं असर्शन आणि आर फॉर रिझन असतं. का फोर्स इज परपेंडिक्युलर टू डिस्प्लेसमेंट, म्हणजे फोर्स इज परपेंडिक्युलर टू डिस्प्लेसमेंट. आता अशा टाईपचे क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह करायचे. हे झालं असर्शन, हे एक स्टेटमेंट आहे. ते तसं स्टेटमेंट का म्हणजे त्याचं रिझन हे बरोबर आहे का तर हो, म्हणजे हे पण बरोबर आहे स्टेटमेंट आणि रिझन देखील बरोबर आहे. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन ए. बोथ ट्रू आर करेक्ट एक्सप्लेनेशन. रिझन इज करेक्ट एक्सप्लेनेशन. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए. कळते का. आता W इक्वल्स टू असतो FS कॉस थीटा. बरोबर आहे. आता जर हे दोघं परपेंडिक्युलर आहेत म्हणजे अँगल किती असेल कॉस 90 डिग्री.
कॉस 90 किती येतं 0, म्हणजेच वर्क डन किती येणार 0. नेक्स्ट क्वेश्चन असर्शन रिझन. इथे देखील सेम टाइप ऑफ क्वेश्चन आहे. स्काय अपियर्स ब्ल्यू, स्कॅटरिंग इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1 बाय लॅम्डा पॉवर 4. स्काय अपियर्स ब्ल्यू हे स्टेटमेंट बरोबर आहे. आपल्याला स्काय हे ब्ल्यूच दिसतं. आता त्याचा रिझन काय आहे का, इथे म्हटलंय की स्कॅटरिंग इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1 बाय लॅम्डा पॉवर 4 और इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू लॅम्डा पॉवर 4. हे पण रिझन बरोबर आहे का, कारण हे रिझन राईट आहे. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए, विच इज बोथ ट्रू अँड करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन विच आर करेक्ट. करंट इज स्केलर, इलेक्ट्रिक फील्ड इज वेक्टर, पोटेन्शियल इज वेक्टर. आता इथे करंट स्केलर आहे आपल्याला माहिती आहे. स्केलर म्हणजे काय असतं तर ओनली मॅग्निट्यूड, आणि वेक्टर काय असतं ज्याला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही पण आहे. आता स्केलर करंट इज स्केलर आहे बरोबर आहे. इलेक्ट्रिक फील्ड इज वेक्टर, येस इलेक्ट्रिक फील्ड इज वेक्टर, कारण याला डायरेक्शन पण असते. पोटेन्शियल इज वेक्टर, नो पोटेन्शियल इज स्केलर क्वांटिटी. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए, विच इज 1, 2. नेक्स्ट क्वेश्चन heat added at constant pressure causes only temperature rise, only work, temperature plus work, no change. आता फर्स्ट ऑफ ऑल Q इक्वल्स टू काय असतं डेल्टा U प्लस W. ऍट कॉन्स्टंट प्रेशर हीट इन्क्रीजेस विथ टेम्परेचर, आणि त्याच्यासोबत वर्क पण काम करतं. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल सी, विच इज टेम्परेचर प्लस वर्क. Heat added at constant pressure causes temperature plus work. Next question. Efficiency of heat engine increases if T1 increases, T2 increases, both, none. आता इथे काय येणार, काय असतं efficiency equals to 1 minus T2 upon T1. T1 for hot reservoir आणि T2 for cold reservoir. ओके. आता इफिशियन्सी वाढवण्यासाठी आपल्याला काय वाढवलं पाहिजे तर T1 ची व्हॅल्यू इन्क्रीज केली पाहिजे आणि T2 ची व्हॅल्यू डिक्रीज केली पाहिजे. मग इफिशियन्सी ऑफ हीट इंजिन इन्क्रीजेस इफ बोथ, कारण T1 वाढलं पाहिजे आणि T2 हे कमीच झालं पाहिजे. त्यामुळे ए आणि बी दोन्ही ऑप्शन करेक्ट आहेत. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल सी. नेक्स्ट क्वेश्चन एसएचएम इक्वेशन x इक्वल्स टू a sin ओमेगा टी, velocity is max at. काय येणार इथे तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए, विच इज मीन पोझिशन. नेक्स्ट क्वेश्चन अँग्युलर मोमेंटम कन्झर्व when force equals to 0, torque equals to 0, velocity equals to 0 and acceleration equals to 0. आता L equals to काय असतं m2. आता जेव्हा कन्झर्व असतं कन्झर्व when तेव्हा टॉर्क आपल्याकडे 0 असायला पाहिजे. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. इथे फोर्स एक्झिस्ट करतो पण टॉर्क हा 0 आहे. एक्झाम्पल तुम्ही जर बेस्ट एक्झाम्पल म्हटलात तर तुम्ही कन्सिडर करू शकता सेंट्रल फोर्सचा. कळतंय. सेमी कंडक्टर हॅज कंडक्टिव्हिटी हायर दॅन कंडक्टर, लोअर दॅन कंडक्टर, बिटवीन कंडक्टर अँड इन्सुलेटर 0. आता इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी, विच इज बिटवीन कंडक्टर अँड इन्सुलेटर. कंडक्टर मध्ये हाय कंडक्टिव्हिटी असते, एक्झाम्पल कॉपर, आणि इन्सुलेटर मध्ये खूप कमी कंडक्टिव्हिटी असते, लाईक रबर. आता सेमी कंडक्टर काय असतो तर नायदर फुल्ली कंडक्टर नॉर इन्सुलेटर. याचाच अर्थ काय तर इन बिटवीन, मिडल बिहेवियर असतं. आता याच्या नावात पण आहे सेमी. सेमी म्हणजे काय असतं तर हाफ, म्हणजे मिडल बिहेवियर. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल सी. नेक्स्ट क्वेश्चन at absolute zero temperature a semiconductor behaves at absolute zero temperature ला सेमीकंडक्टर कशासारखं बिहेव करतं. आता ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचरला नो थर्मल एनर्जी अँड इलेक्ट्रॉन्स पण नसतात, नो फ्री इलेक्ट्रॉन्स. त्याच्यामुळे सेमीकंडक्टर हा कशासारखा बिहेव करायला लागतो तर इन्सुलेटर सारखा. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल बी. नेक्स्ट क्वेश्चन द कंडक्टिव्हिटी ऑफ अ सेमीकंडक्टर इन्क्रीजेस विथ
डिक्रीज इन टेम्परेचर, इन्क्रीज इन टेम्परेचर, कॉन्स्टंट टेम्परेचर, झिरो टेम्परेचर. आता पहा, सेमीकंडक्टर इन्क्रीजेस. एक पॉइंट लक्षात ठेवा, जेव्हा टेम्परेचर इन्क्रीज होतं तेव्हा इलेक्ट्रॉन्स एनर्जी गेन करतात. मोर इलेक्ट्रॉन्स जम्प टू कंडक्शन बॅक. दॅट्स वाय कंडक्टिव्हिटी इन्क्रीजेस. त्याच्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, विच इज इन्क्रीज इन टेम्परेचर. याच्या अपोजिट मेटल्स मध्ये होतं. मेटलमध्ये काय होतं, टेम्परेचर वाढलं रेझिस्टन्स वाढणार. सेमीकंडक्टर मध्ये काय होतं, टेम्परेचर वाढलं कंडक्टिव्हिटी वाढणार. नेक्स्ट क्वेश्चन. द चार्ज कॅरियर्स in intrinsic semiconductor are only electrons, only holes, both electrons and holes, ions. Intrinsic semiconductor याच्यामध्ये प्युअर सेमीकंडक्टर असतं, डोपिंग नसते. ओके, हे काय काय जनरेट करतात, तर इक्वल इलेक्ट्रॉन्स प्लस होल्स दोन्ही चार्ज जनरेट करतात. बोथ ऍक्ट एज चार्ज कॅरियर्स. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी, विच इज बोथ इलेक्ट्रॉन्स अँड होल्स. नेक्स्ट क्वेश्चन. डोपिंग मीन्स, डोपिंग म्हणजे काय, ऍडिंग स्मॉल इम्प्युरिटीज टू इम्प्रूव्ह. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. याच्यामध्ये दोन टाइप्स असतात, पेंटाव्हॅलंट विच इज एन टाइप अँड सेकंड वन इज ट्रायव्हॅलंट विच इज पी टाइप. आता याच्यामध्ये पहा, एक वर्ड लपलेला आहे, डोप. डोप याचा अर्थच होतो की ऍड समथिंग. मग आता सेमीकंडक्टर या टॉपिक मध्ये डोपिंग याचं काय होतं, तर ऍडिंग स्मॉल इम्प्युरिटीज टू इम्प्रूव्ह कंडक्टिव्हिटी. नेक्स्ट क्वेश्चन. इन एन टाइप सेमीकंडक्टर मेजॉरिटी कॅरियर्स आर होल्स, इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स. आता पहा, इथे एन टाइप सेमीकंडक्टर काय करतो, तर हा एक डोनर इम्प्युरिटी आहे जो एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन्स ऍड करतो. मेजर कॅरियर्स काय आहेत, तर इलेक्ट्रॉन्स. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन बी, विच इज इलेक्ट्रॉन्स. आता तुम्ही एक ट्रिक लक्षात ठेवू शकता की N4 काय असतं, निगेटिव्ह. मग निगेटिव्हचं काय, तर इलेक्ट्रॉन्स. असं तुम्ही एक ट्रिक म्हणून लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन. इन पी टाइप सेमीकंडक्टर मेजॉरिटी कॅरियर्स आर. Can I repeat type semiconductor? It is a acceptor impurity, it creates holes. म्हणजे मेजॉरिटी कॅरियर्स काय आहे, तर होल्स. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल बी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. डोनर इम्प्युरिटीज आर ट्रायव्हॅलंट, पेंटाव्हॅलंट, डायव्हॅलंट, मोनोव्हॅलंट. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल पहा ऑप्शन बी, विच इज पेंटाव्हॅलंट. डोनर इम्प्युरिटीज मध्ये काय येतं, त्याच्यामध्ये 5 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आहेत आणि ते जे एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन्स आहेत तर ते डोनेट करायचं. एक्झाम्पल कोणतं आहे, तर फॉस्फरस. तुम्हाला पेंटाव्हॅलंटचं जे एक्झाम्पल विचारलं तर तुम्ही फॉस्फरसचं एक्झाम्पल देऊ शकता. नेक्स्ट क्वेश्चन. एक्सेप्टर इम्प्युरिटीज आर. एक्सेप्टर इम्प्युरिटीज ज्याला होल क्रिएट करायची गरज आहे, हॅव 3 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स. सो त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन बी, विच इज ट्रायव्हॅलंट. एक्झाम्पल विचारलं तर एक्झाम्पल आहे बोरॉन. एक्सेप्टर म्हणजे याचा काय अर्थ होतो, तर एक्सेप्ट इलेक्ट्रॉन म्हणजेच काय, तर होल फॉर्म करताय. नेक्स्ट क्वेश्चन. द एनर्जी गॅप ऑफ सेमीकंडक्टर्स इज लार्ज, झिरो, स्मॉल, इन्फानाइट. एनर्जी गॅप म्हणजेच काय, तर बँड गॅप. जो कंडक्टर मध्ये 0 असतो, इन्सुलेटर मध्ये खूप जास्त असतो म्हणजे लार्ज असतो, आणि तेच सेमीकंडक्टर मध्ये स्मॉल असतो. दॅट्स वाय सेमीकंडक्टर कंडक्ट समटाइम्स. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन सी, विच इज स्मॉल.
Next question. A p-n junction diode conducts in forward bias, reverse bias, both, none. आता इथे करेक्ट ऑप्शन काय येईल? तर फॉरवर्ड बायस. A p-n junction diode allows current mainly in one direction. That direction is equal to forward bias. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन. In forward bias, depletion layer increases, decreases, remains same, disappears completely. आता फॉरवर्ड बायस मध्ये external voltage opposes internal barrier. So depletion layer becomes thin. That's why correct option is B. Decreases. फॉरवर्ड आता एक ट्रिक लक्षात ठेवा. फॉरवर्ड बायस मध्ये इजी फ्लो असतो. म्हणजेच काय? थिन बॅरियर. नेक्स्ट क्वेश्चन. इन रिव्हर्स बायस डिप्लेशन लेअर आता याच्या अपोजिट होणार increases. In reverse bias, external voltage increases barrier. So depletion layer becomes thicker. Next question. Barrier potential in silicon diode is approximately. आता barrier potential materials वरती डिपेंड असतं. ओके, इथे सिलिकॉन डायोडचं विचारलंय तर तो असतो 0.7 व्होल्ट. बी. कळतंय? जर्मेनियमचं विचारलं असतं तर ते आहे 0.3. नेक्स्ट क्वेश्चन. बॅरियर पोटेन्शियल इन जर्मेनियम डायोड इज आत्ताच सांगितलं 0.3. या दोनच का सांगितलंय तर हे मोस्ट इम्पॉर्टंट क्वांटिटी आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. In reverse bias, current is large, zero, very small, infinite. In reverse bias, almost no current flows, only leakage current. That's why correct option is option C, which is very slow. आता इथे बरेच स्टुडंट्स चूक करू शकतात आणि हा क्वेश्चन तुमचा चुकू शकतो. मोस्ट ऑफ द विद्यार्थी 0 टिक करतात, पण असं नाहीये. व्हेरी स्मॉल येतं कारण फक्त लिकेज करंट असतो तिथे, त्याच्यामुळे व्हेरी स्मॉल इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. अ डायोड ऍक्ट्स ॲज एम्प्लिफायर, रेक्टिफायर, ऑसिलेटर, ट्रान्सिस्टर. The diode allows current in only one direction. So it converts AC to DC. आणि त्या डिव्हाइसला आपण काय म्हणतो? रेक्टिफायर. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल बी. नेक्स्ट क्वेश्चन. रेक्टिफायर इज यूज टू कन्वर्ट AC टू DC. आत्ताच आपण पाहिलं होतं, त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, विच इज AC टू DC. Next question. In half wave rectifier, output is full wave, half wave, no wave, continuous DC. Half wave rectifier uses only one half cycle. Output is pulsating DC, not smooth. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन बी, विच इज हाफ वेव. नेक्स्ट क्वेश्चन. In full wave rectifier, efficiency is low, high, zero, infinite. Full wave rectifier uses both half cycles. That my correct option is option B, which is high. आता एवढं तर आपल्याला लॉजिक कळतं, ट्रिक लक्षात येते. फुल म्हटल्यावरती फुल इज ग्रेटर दॅन हाफ, राईट? इथे फुल वेव्ह रेक्टिफायर म्हटलंय, मग एफिशियन्सी सुद्धा जास्त असेल. It uses both half cycles, more output, higher efficiency. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल डी. स्टुडंट्स, जसं आपल्याकडे क्रॅश कोर्स होता त्याच्याच आपल्याकडे काउन्सिलिंग कोर्स देखील एक्झाम नंतर सुरू होणार आहे. सो तुम्हाला जर परफेक्ट गायडन्स हवा असेल, कॉलेज कोणतं चूज करायचं, या सगळ्या प्रकारचे डाऊट्स असतील तर तुम्ही आपला पर्सनलाइज काउन्सिलिंग कोर्स देखील जॉईन करू शकता. कुठल्याही प्रकारचे डाऊट असेल तर मला व्हिडिओ खाली कमेंट करून विचारा. थँक्यू, हॅव अ नाईस डे, बाय बाय.